अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. कशी हाव सगळी? उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आपण हाव संगलट गावात, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी आणि आपल्यासोबत मुराद अफारे साहब आहात. आणि आज आम्ही तुम्हाला पुरा संगलट गाव दाखवणार आहोत. उम्मीद करते तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. आता आपण संगलटला सपाटावर राहिलेला आहोत आणि हतनं वर्ण ह्या गावाची स्टार्ट होते. गाव हातनं सुरुवात होते आणि तुम्हाला सांगता ह्यो सरळ जो रोड गेलोय ह्यो खालती जातं बस स्टँडवरनं आणि ह्यो सरळ गावातलं गेलोय. आता आपण हातनं गावातलं जाऊन पुऱ्या गावचा व्हिडिओ करणार आहोत इन्शाअल्लाह ताला. बघा ह्या रस्त्यातलं हे होल तुम्हाला दिसतील. कोण सांगू शकता हे रस्त्यातलं होल कसलं ठेवलेलं आहे? हे पाण्याचं वॉल आहे. गावाचं जे पाणी सोडलं जातं ती ह्या वॉल थ्रू सुबाला सोडलं जातं आणि मग एक ठराविक टायमानंतर बंद केलं जातं. जो मेन रस्तो आहे गावातलं खालती जायचो. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. काय नाव आहे तुमचं? माझं नाव गयासुद्दीन जाफर नाडकर. अच्छा, गावातच असताव का बाहेर असताव? नाही, पहिले बाहेर होतो कोविडला. आता फिलहाल इकडेच 8-9 वर्ष राहतच आहे. गावातच. गावातच. काय बिझनेस करता? बिझनेस बेकरी होती, हा, पण काही एक माणसाच्या अडचणीमुळे ती सध्या बंद आहे. बंद आहे. गावातच बेकरीचा व्यवसाय होता जी तुमचा? जी. माशाल्लाह. बाकी काय खबर? खैरियत आहे? हो, अल्हम्दुलिल्लाह, अहमद रब. जी, मोप मोप शुक्रिया आमच्या बोलल्याबद्दल. आलं. आता बघा फैसल पण आलेलो आहे आणि फैसल जमादार आमचं बचपनचं दोस्त आहे आणि आता फैसल पण आमच्यासोबत असणार आहे इन्शाअल्लाह गावातल्या शूट करायला. जुनेदबाई आमच्या गावात आल्यात, त्यांचा मोस्ट वेलकम. त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर बिचारा बेस्ट काम करतात कोकणी इनातलं सगळा. आपल्या भाषेला प्रमोट करता है ना? हा जी, असला पाहिजे, जायला पाहिजे ना. जी जी. चला आता आपल्यासोबत हे फैसल इन्शाअल्लाह. आता आपण गावातलं पुढे जाऊया. अच्छा, ही ग्यासूबाईची ही बेकरी आहे आणि ही जुबेरचा घर आहे काय? ही समोरचा? ओके. आता ती वलकत नाही हो काही वर्षांनी आयलू ना. ती पहिले आम्ही ह्या घरा यायचो लहान असताना आणि आमची रिश्तेदारी ह्या मुल्लाजी होतं, आमची रिश्तेदारी आहे. आता अल्लाह त्यांना जन्नत नसीब करो. आणि ती बघा एक मागच्या बाजूला पण एक घर आहे. ही माझ्या मामूचं घर आहे, खलील मामू. आमच्या बाबाचं दुकान होतं. ही दुकान मग वर्षापासून जुना आहे, अजूनपर्यंत ती चालू आहे. हे बघा आता सुबाचा टाईम आहे, अजून दुकान काय उघडलेलं नाही. आम्ही लहान असताना हाता याच्या. वालेकुम सलाम. हे बघा आमचं मामू आलं, खलील मामू. काय खबर? खैरियत आहे ना? अल्हम्दुलिल्लाह. आज जुनेदबाई आमच्या गावात आले आहेत. मोप मोप बेस झाला. आम्ही त्याला पूर्ण आज गाव दाखवू आणि म्हणजे खुशी झाली की आमच्या गावात आलेत आणि आज आमच्या गावाची शूटिंग करतात. आम्ही त्याला पूर्ण सपोर्ट करू आणि त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. शुक्रिया मामू. शुक्रिया. चला. ही पण घर आमच्या ईशा मामूचं आहे. ईशा मामू आता खेळला असतात. आणि ह्या बाजूला तुम्हाला जर दाखवला तर ही माझ्या खालाचं घर आहे आणि माझं भाऊस सगळं बाहेर असतात. खलेरं भाऊस अखलाक नाडकर, जकरिया नाडकर आणि आबिदीन नाडकर. ही माझ्या खालाचं घर आहे. बघा ही जी दुकान आहे ना, ही आता सगळं तुटलाय फुटलाय, पण एक टायमातला आता दुकान अशाचा. आमचं अमानुल्ला नाडकर साहेब, आम्ही त्यांना प्यारने बब्बाय बोलायचो. त्यांचं ही दुकान होता. चॉकलेट बिस्किट घ्यायला आम्ही आता यायचो. आणि त्याचाच खालती यायला का ह्या बाजूला ही अमानुल्ला काचं घर आहे, आमच्या बब्बाईचं घर आहे. ही बघा ह्या बाजूला. आणि ही आजच्या बाजूला पण बघा मस्त याचा किटाल बनवलेला आहे आणि किटालाच्या आतलं घर आहे एकदम सेफ माशाल्लाह.
यो बघा मस्त ऐसो रस्तो बनवलेलो आहे गावातलं बांधावरनं जायला. आता आपण वरनं जे आलेलं आहो ते ह्याच रस्त्याने आलेलं आहो आणि ह्यो सरळ ऐसो खालती बाहेर पडतं. तुम्हाला आता दाखवणार आहे रस्तं कैसं कैसं गेलेलं आहात गावातनं एकदम. ह्यांचं बघा ही टाईल्स आहे एक तराची. त्यांनी हे रस्तं बनवलेलं आहेत पेवर ब्लॉक सारखी टाईल्स आहे माशाल्लाह. आता मी तुम्हाला ह्या बाजूला दाखवता. ही घर माझ्या मामूचं आहे मोहम्मद साले नाडकर यांचं ही घर आहे. ही समोर एक घर आहे आमच्या निसार भाईचा आणि फॅमिली ते सगळं भाव होतं असतात. हे आमच्या नुरबी चाचीचं घर आहे आणि त्या बाजूला ती आमच्या मामूचं घर आहे. ती पण तुम्हाला आता मी जवळनं दाखवणार इन्शाअल्लाह. ही घर आमच्या नानीचा आणि आमची नानी पहिली हातं अशाची. ही आमचं जुना घर सगळं मामू खाला सगळी हातच अशाची ह्या घरातलं. मग ना मग ज्याने त्याने आपली आपली घरं बांधलेन. मामूने तिकडे समोर घर बांधलेन आणि बाकी मग सगळी लोक अलग अलग झाली. आज पण माझं एक मामू हातं राहतात आणि हे आमच्या बहिणीचं घर आहे. हे बघा आता मग ते आपण शादीला आले होतो ना ह्याच घरातलं शादी होती आणि हातं मांडव झालेलो होतो. बाबू नाव काय तुझा? इब्राहिम पुरा नाव सांग. इब्राहिम उत्तर नांतर इब्राहिम मुस्ताक नाडकर. अच्छा काय करतस? स्कूलला जातस? कितवीला हास? सिनियर सिनियरला. कत जातस? खेडला? नाही मग कोळगाव या कोरेगावला. व्हेरी गुड. मग आज संडे सुट्टी. हो मग आज काय करणार स्पेशल? केया खेळ्याला हो काय मोबाईल गेम खेळतोस का क्रिकेट? क्रिकेट क्रिकेट. अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. हे आमचं दोस्त आहात नदीम आणि लहानपणापासून आम्ही सोबत होत्या. आज बऱ्याच वर्षांनी मिळल्या आम्ही. नदीम काय करता हो तुम्ही? आम्ही कोयतला असता. जी आता मी रमजानच्या पहिले जाण मी कोयतला. जी फिलहाल मी आता संगलट गावातच आहे. जी हे माझा भाव सात जुनेद भाई देशमुख जी. वालोत्या गावात राहिलेला आहे संगलटला. बिलकुल. युट्यूबर आहेत माशाल्लाह. तर संगलट गावाचा एडव्हर्टाईज वगैरे कडियाचा मगून आमचा भास आलेला. जी आता आपण गाव दाखवतो. ऍक्च्युली मी वलवतेच आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जी, माझी जी. मम्मी संगलोट गावची जी, आणि जी. ती वलवतेत दिलेली. हा पण आम्ही लोक महाडला सेटल आहो जवळजवळ 30-35 वर्ष झाली. ओके आणि चला चला आपल्याला आता मग गाव दाखवायचं आहे ना पुरं. हो चला. चला हाव ना सोबत. हो हा ना सोबत. चला पुढे जाऊ. काय लिखलेलं आहे? अलहाज कासिम इस्माईल, तारीख 25/4/94. अस्सलाम वालेकुम. काय खबर बेसाव? हे आमचं मुनवर भाई बघा बऱ्याच वर्षांनी बघताय माशाल्लाह. सांगा मला ओळखल्या? नाही ओळखल्या? मी जुनेद सुफिया भानाचो जुनेद देशमुख. हे आमचं मुनवर भाई आहेत. बऱ्याच वर्षांनी मुलाखत झाली ती त्यांनी ओळखले नाही कारण आम्ही लहान असताना याच्यावर तवा बघलेलं त्यांनी. चला आपण पुढे जाऊ. हे आमचं सिनियर आहात. आम्ही त्यांची मोप इज्जत करतो. जी अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू. काय नाव तुमचा? जी माझं नाव अब्दुल हमीद नाडकर आहे. अच्छा मी या संगलट गावचो रिहायश पजीर आहे. जी. तुम्ही कशाबद्दल आलेला आहो? आपण आपलं गाव शूट करता कोकणी भाषेला प्रमोट करता. आमचा कोकणी व्हिडिओ भाषेला. बघला. फर्स्ट ऑफ ऑल माझी सगळ्यात पहिले जत पण दुनियात कोकणी आहात त्यांच्या सलामतीची आणि खैराफियतची दुआ आहे. माशाल्लाह. आणि त्याला एक मेसेज द्यायचो आहे की ह्या कोकणी भाषा जी आहे त्याला जपा. कारण आपली काही अशी लोक आहात जी कोकणी बोलायला शरमतात. बिलकुल बिलकुल. आणि दुसरी बात मी ऑल कोकणीज म्हणजे जितकी जगात जत पण आहात इंडियात आहात अब्रॉडला आहात त्याला मी बोलीन की थोडंसं वक्त आपल्या समाजासाठी पण काढा जी. आणि कौमच्या फलाबैबुदीसाठी आणि
येणाऱ्या जनरेशनला कैसी एज्युकेट करायची म्हणजे एज्युकेशनच्या इकडं बिलकुल सगळ्यांनी एकजूट होऊन जी त्याच्यावरती काम करायचा. जी मी एक सामाजिक कार्यकर्तो पण आहे आणि एक पत्रकार पण आहे. माशाल्लाह. जी, तर मी चंद तंजीमशी पण मुन्सिलिक आहे. जी माझी सगळ्यांना म्हणजे जत पण गावात आहात अब्रॉडला आहात जत पण कोकणी कम्युनिटीज आहात जी त्यांनी एक प्लॅटफॉर्मवर यावा. बिलकुल आमची पण हीच दुआ आहे आणि त्यासाठी आम्ही कोशिश करतो. इंशाल्लाह. जुनेद भाई तुमची एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जी ही काम करता जी ही एक बेसोना काम आहे आणि ही एक कोकणी कम्युनिटीसाठी जी काहीतरी फायदेमंद आहे. जी तर ही पुरं ऐसाच तुम्ही काम करत राहा. आणि आमची तुम्हाला ह्याच्यासाठी मोप दुआ आहे. अल्लाह ताला तुम्हाला कामयाबी देव जी आणि ऐसंच तुम्ही कोकणी कम्युनिटीसाठी काम करत राहा. इन्शाअल्लाह. मोप मोप शुक्रिया आमचे बोलल्याबद्दल. जजाकल्ला खैरान. तुम्हाला हात दाखवीन. ही आपला गावचा कब्रस्तान आहे. ही बघा आणि ही समोरच मस्जिद आहे गावाची. संगलेट गावचा ही स्टॉप बस स्टॉप आहे संगलोट गावचा. समोर एक हॉस्पिटल पण दिसतंय. ही स्टॉप आहे. संगलेट गाडी हाते येऊन फिरतं. ही समोर मशीद आहे, दवाखाना आणि हा जो तलाठी कार्यालय संगलेट. हे बघा. चला आपण आतलं जाणार. तलाठी कार्यालय पुढे आहे का? हा, हे इथं सलून आहे. अच्छा, 26 वर्ष झाली. किती वर्ष काढली तुम्ही इथं? 25 वर्षे काढली. 25 वर्ष काढली संगलेट मध्ये. हा, अच्छा. ह्या काल्यामध्ये बाकी इतर सांगा. हा, इतर सांगा. काय नाव काय तुमचं? माझं नाव हा, लव सावळाराम दळवी. ओके. कुठले प्रॉपर? नाथगाव. नाथगाव वरनं येता तुम्ही? अच्छा, मग कसे एसटीने येता? हो. संध्याकाळी एसटीने जाता? मग टिफिन आणता काय जेवायला? ओके. ते ही आता गावातलं ही एक फॅसिलिटी आहे. कुणाला केसा वगैरे कापायची असतील तर खेळला जायची जरूरत नाही. गावातलं फॅसिलिटी आहे. काय नाव आपलं? संजित कृष्णा टाकले, कुठले? शेरवली. शेरवलीवरनं आलात? हा, शेरवली किती किलोमीटर आहे संगलोटवरनं? 2-3 किलोमीटर. 2-3 किलोमीटर. मग तुम्ही आता कशा आलात? मी गाडी घेऊन आलोय. गाडी घेऊन आलात? पहिल्यापासून इथेच येतं यांच्याकडे खास मित्र आहे. कटिंग साठी? अरे वा वा वा, छान छान छान. खूप बरं वाटलं मला इथं बघून. चला, धन्यवाद. तर ही सलून आहे आणि ही आहे काय तलाठी कार्यालय? पाटी मग ती तलाठी कार्यालय हे इकडे आहे काय? ओके. ही हात तलाठी कार्यालय हात आहे काय? ओके. ही आहे तलाठी कार्यालय हात आहे. अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. जुनेद भाई, तुमचा आमच्या संगलेट गावात वेलकम आहे. खुशामदीद आहे सगळ्या इकडची. आणि तुम्ही जी कोकणी लँग्वेजसाठी सगळ्या गावात जाता हो, तर त्यांच्यासाठी मोप शुक्रिया. तुम्ही आपली जी लँग्वेज आहे कोकणी, स्पेशली कोकणीतलं बोलतात. आजकाल बोलणं मोप कमी झालं आहे. त्यामुळं तुम्ही तुमची जी कोशिश आहे की सगळ्या कोकणी गावातलं व्हिजिट करायची आणि सगळा एक्सप्लोर करायचा. कोकणचा कल्चर बोला किंवा आपली भाषा बोला, तर ती मोप बेस्ट काम चाललं आहे आणि तसंच करत राहा. मोप खुशीची बात आहे. आणि सगळ्यात मोठी चीज की त्याला मी एक पोस्ट बघलो होतो FB वरती खालिदबाई चोगलेची. त्यांनी ऐसा दिनातलं मेन्शन केलं. तर हालाकी मी त्यांना आता मेन्शन केला होता कमेंट्सला, पण तरीसुद्धा हातं पण बोलताय. आता एक आपल्याला एक ह्यो जरियो मिळलो त्यांच्याबद्दल की त्यांनी असं लिखले होते की
कोकणी भाषासाठी आपल्याला ऑनलाईन क्लासेस किंवा ऑफलाईन क्लासेस लावण्याची गरज आहे किंवा लावलं पाहिजे आपली कोकणी भाषा जपण्यासाठी. जर नाही ती केल्यावर तर आपल्या कोकणी भाषेचं वजूद काही राहणार नाही. तर मी त्यांना ऐसा बोलला होता आणि आता पण बोलत आहे की ती आपल्याला शरमची बात आहे की आपल्याला कोकणी शिकण्यासाठी किंवा कोकणी भाषा जपण्यासाठी आपल्याला क्लासेस लावायची जरूरत पडते. माझ्यामध्ये पडली नाही पाहिजे. तिचं कारण ऐसा आहे की आज माशाल्लाह आपली कोकणी लोक किंवा कोकणी पोरा मोब एज्युकेटेड होतात आणि बाहेर जातात शिकायला. त्यामुळे ती कोकणी बोलत नाही. जर त्यांची पोरं झाली तर ती कोकणीतलं बोलत नाही घरातलं. त्यामुळे ती कोकणी भाषा आपली कमी होत चालली. तर ती ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस लावायच्या पेक्षा जर तुम्ही माझी सगळ्या कोकणी लोकांना आव्हान आहे की तुम्ही घरातलं कोकणी बोला, स्पेशली घरातलं तरी किंवा गावातलं तरी कोकणी बोलत राहा, पोरांशी बोलत राहा, तर ती आपली भाषा कंटिन्यू ती राहील. त्यामध्ये क्लासेस लावण्याची नौबत येईपर्यंत ती थतपर्यंत नेऊ नको, ही माझी एक कलकलीची विनंती आहे. हे बघा, ह्यो समोरनं जर रस्तो येलोय ना, ह्यो सरळ खेडशी येलोय गावातल्यान आणि ह्यो जाते फोपलनला. आणि ही ववलीचा बस स्टॉप आहे. एक बस स्टॉप गावचा मी तुम्हाला तिकडे दाखवलेला आहे. ही ववलीचा बस स्टॉप आहे. आपण आता ववली जवळ आहो. मुरादभाई, मला एक सांगा, हिंदला ववली कैसा नाव पडला? ओवलीचा झाड आहे पूर्वीपासून, हा, त्याच्यासाठी त्याचं नाव ठेवलेलं आहे की ओवलीचा. ही समोर ठेवलेला आहे ती, हा लावलेला आहे समोर ती मोठा. आमच्या बचपन पासूनची अगोदरची ती ओवलीचा झाड आहे. हा हा हा, त्यासाठी त्याला ओवलीचा ओवलीचा स्टॉप आहे. ओके. अस्सलाम वालेकुम. काय नाव तुमचा? अब्दुल्ला नाडकर. अच्छा, आता काय चाललं? खेळला चाललं. काय खबर बाकी, काय करता? मजात मस्त. अच्छा, गावातलं निवून जाऊन असतं का खेळला राहता? आम्ही गावातच असतो. गावातच असतं. आता कामाने चालल्या? हो, कामात. ओके. तर चला आता आपण इकडं पुढे जाणार आहोत आणि ह्या बाजूनी आता आपण गावातलं आत जाऊ. आपण आता ह्या बाजूनी बाहेर नाही आल्या, मशिदीजवळशी यायचं आणि हो गावातलं रस्तो जाते, त्या रस्त्याने आता आपण आतलं गावात जाणार आहोत. काय नाव आहे तुमचा? बरकत नाटकर. बरकत भाई, काय करता? मी मुंबईला असता. मुंबईला असता? हो. माशाल्लाह, ही तुमचं घर आहे? हो, मग माशाल्लाह. आता सुट्टीला आलेला? हो, सुट्टीला आलेली. व्हेरी गुड. आता तुम्हाला सांगता, बरकत भाई आम्ही लहानपणी एकत्र आहे खेळायचो. हाय समोर आहे ना वरती एक कसू आहे आणि थाय आम्ही क्रिकेट खेळायला जायचो. हो, जुनेद आपल्या सोबत क्रिकेट खेळायचं. बिलकुल. लहान असताना माझा बचपना संगलोट गावातलं गेलेला आहे बरोबर. आणि त्यांच्या मुलं जवळ गावाची पोरा सगळी माझ्या वलकीची आहात. त्यांचं काय नाव आहे? सिराज नाटकर. सिराज नारकर. तुमचं कोण? माझं चाचा. चाचा. काय खबर, खैरियत आहे ना? बाकी काय बरकत भाई, खैरियत आहे ना? मग आता ह्याला डोंगरीला हो, डोंगरीवर असतं. आता आपल्या जमातीच्या रूमावर. अरे काय बात आहे, मी पण तयार राहिलेला आहे जमातीच्या रूमावर. तेव्हा मला वाटतं आमचं जकरिया, आबिदीन, मुश्ताक आणि आमच्या हिचं घरवालं समीर बरं. आशियाचं यस, आशियाचं घरवालं. तर आपण सगळी तेव्हा रूमवर डोंगरीवरच राहायचो. मोप वर्षा पहिले. माशाल्लाह. चला, मोप खुशी झाली तुमचे मिळून. या चहा पाणी घ्या. नाही बस, शुक्रिया. जिल्हा परिषद उर्दू स्कूल संगलट. आपण आता आल्या. लॉक आहे कारण आज हे संडे. हे बघा, हे समोर मस्त ग्राउंड पोरांना खेळायला. हे बघाल. ह्यो बघा, ह्यो माझ्या बहिणीचं स्पोर. बाबू, नाव सांग तुझा. अस्सलामुअलैकुम. माझं नाव जियाद कौचाली. हे माझं मामू आहात आणि मी यांना तिकडची, मी असता अबुधाबीला, तिकडची पण यांना बघताय, कमेंट वगैरे सगळं काही करता. जी सपोर्ट करा यांना. यांचा मोप मेहनत करतात मामू. आता इतक्या लांबच्या येईल आमच्या इकडं. आपला काम आहे
आणि इन्शाल्लाह उम्मीद करताय लोक जरूर आपल्याला सपोर्ट करतील. इन्शाल्लाह चल पुढे जायचं ना, हो, चला, हाच ना चला. सोबत हो, सोबत आहे, चल, चला. चला. अरे वा, कबूतर आणि कोंबड्या सोबत सोबत हा. माशाअल्लाह. अस्सलाम वालेकुम. काय नाव तुमचं? इब्राहिम. इब्राहिम. काय करता? सध्या मोबाईलच्या दुकानात. मोबाईलचं दुकान खेळला. हो अरे वा, व्हेरी गुड. आज संडे सुट्टी मग? हो संदेश. व्हेरी गुड. कबूतर तुमच्यात? हो सही आहे. कोंबड्या आणि कबूतर एक सोबत हा. हो. क्या बात आहे. हे बघा, ही आपल्या नदीमचं घर आहे. आपल्यासोबत आहे ना नदीम, त्याचं घर आहे. आणि हा बघा, ही जमीन ही चोपणी आहेत आणि हिंनी ही चोपला जाते. जमीन एकदम प्लेन केली जाते ह्यांनी. मामा ते करा, बघू द्या कसं करताय ते. मामूला पण आहे. हे बघा, जुन्या टायमातलं आणि ही अशा चोपण्याने चोपून जमीन केली जात. ती पद्धत आजपर्यंत चालू आहे, गावागावातनं लोक करतात. आणि हे नदीमचं डॅडी, हा माझं मामू. अस्सलाम वालेकुम. काय खबर? बेसाव. काय बोलते, तब्येत पाणी? बेसाव ना जी. तर बघा, ही गावातलं आल्यानंतर मस्त माशाल्लाह आणि बेस वाटला. 2 माणसं हात कामाला, एक माणूस पाणी आणते, एक माणूस जमीन चोपते ना. फर्स्ट क्लास एकदम. मी मुराद अफवारे बोलत आहे आणि आपल्या गावातलं जुनेदबाई आपले कोकणी चॅनल हे घेऊन आलेले आहेत, तेव्हा त्याचा आपण वेलकम करूयाचा. अस्सलाम वालेकुम. काय नाव तुमचं? मानुल्ला इस्माईल डेनकर. तुमचं काय नाव? दानियाल ढेंकर. खतचा प्रॉपर खेडचा मी. खेडचा. हा. संगलेटला घ्यायचं काय? रोडला उपवास. हे तुमचं फुप्पा काय? मुरादभाई तुमचं फुप्पा. अच्छा, काय करता? मस्कतला असतो. तुम्ही मस्कतला असता. तुम्ही मस्कतला. दोघं मस्कतला असता. सुट्टीला आलेला. चला माशाल्लाह, मोप खुशी झाली. हा, आपल्या रिश्तेदारीतल्या नाहील्या फुप्पाला मिळाला. चला मोप मोप शुक्रिया आमचे बोलल्याबद्दल. आता तुम्ही बघाल, आपण आलेला हा संगलोटातलन मुराद अफवारे भाईच्या घरा. ही मुराद भाईचं घर आहे. हा मुराद भाईनी ही एक बनवलेला आहे. बघा, हातं पैशाला मस्त जागा आहे आणि हातं मीटिंग पण आरामात होऊ शकते. आणि हा बघा, त्यांनी एक झुला लावलेला आहे आणि हा हँडमेड आहे. त्यांनी स्वतः हाताने बनवलेला आहे झुला. आणि ही जी स्पेस त्यांनी ठेवलेला आहे समोर, ही मला मोप पसंत आला. आरामात भेटून मीटिंग होते, चहा पाणी होते सगळा. आणि ही घर पण मोप माशाल्लाह बेहतरीन त्यांनी ऐसा बनवलेला आहे.
बाबू काय नाव तुझं? ईसा पुरं नाव काय? ईसा मोहम्मद हनीफ नाडकर. काय करताव? सायकलिंग करताय. सायकलिंग करताव आत्ता. हा, सायकल घेऊन आलो हा गावात. हा, कितवीतला हा? थर्डला. इंग्लिश मीडियम. हो अच्छा. आणि तुमचा काय युट्यूब चॅनल आहे? हो. कच्चा ईसा व्लॉग्स. ईसा व्लॉग्स. व्लॉगिंग करताव? हो. किती व्हिडिओ बनवल्या? 70 व्हिडिओ आहेत. हो 70 व्हिडिओ आहेत. हो. आणि किती सबस्क्रायबर आहेत? 33. व्लॉग मध्ये काय बोलताव? आईचाच व्हिडिओ बनवतो आम्ही. ट्रॅव्हलिंग व्हिडिओ बनवताव? हो पर्सनल लाईफ शेअर करताव? हो. अरे वा, व्हेरी गुड. अल्हम्दुलिल्लाह. आज संगलोट गाव आपला पुरा फिरून झालेला आहे. माफी चाहीन जर कुणाची घरा दिसली नसतील तर, कारण आता मोप गरम होते बघा, घाम किती फुटलेला आहे. मोपच गरम आहे आज. आणि मोप शुक्रिया मुराद भाई, नदीम भाई आणि माझो भाचो. तुम्ही लोक इतक्या निमरातल्यान मला कॉपरेट केल्या गावातल्यान फिर्यासाठी मोप शुक्रिया तुमचा. उम्मीद करताय व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असेच एक नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.